बोलावे, कसं तरी संवाद इतरांपर्यंत कानाकोपऱ्यात पोहोचावे हे आपल्याला सांगायचं आहे. आजचं आपले कम्युनिकेशन इन ऍक्शन हे आहे. थीम आहे. थीम म्हणजे काय? आपला विषय आणि त्याच्यावर आधारित मुद्दे, स्ट्रेंथ हे आधारित मुद्दे आहेत. युनिटी, सर्व्हिस आणि लव्ह. युनिटी म्हणजे काय? एकत्र. आणि सर्व्हिस म्हणजे काय? सेवा किंवा काम. आणि लव्ह म्हणजे काय? प्रीती. तर ह्या तिन्ही गोष्टी आज आपण आजच्या वचनामध्ये आपण शिकणार आहोत. तर आपला पहिला मुद्दा काय आहे हो? एकता. बायबल सांगते की जिथे एकता असते तिथे देवाचा आशीर्वाद व सामर्थ्य असतो. एकता म्हणजे केवळ एकत्र येणे नव्हे तर एकच उद्देशाने आणि प्रीतीने जोडले जाणे. आपण एकता म्हणजे काय असतं मला नेमकं कोण सांगेल का? एकता म्हणजे काय? एकत्र असणे. हा, एकता म्हणजे किंवा म्हणजे एकत्र जण आपण राहणे किंवा एकजुटीने काम करणे. काम ते पण काय असं देवाचं. आज सोन्याचा दिवस आहे. इतर जगात एकत्र युथ सगळे एकत्र येतात, देवाची सेवा करतात, देवाची काना कोपऱ्यावर स्वार्थ पोहोचवतात. जी लोक आजारी आहेत त्यांना जाऊन फळे वाटप करतात आणि या प्रकारे आज एकत्र येऊन एकत्र जण मिळून देवाची सेवा करतात. त्याला एकत्र येणे असं म्हणतात. तर आपण वाचूया स्तोत्रसंहिता 33वा अध्याय पहिलं वचन. कोणतरी वाचा. स्तोत्रसंहिता 133वा अध्याय पहिलं वचन.